नानारत्नविचित्रभूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलसद वक्षोजकुंभांतरी काश्मीरागरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. तर आपण अन्नपूर्णा स्तोत्र सोप्या भाषेत अर्थसहित बघत आहोत. तर आपण पाहिलं मागच्या वेळेस की अन्नपूर्णा स्तोत्रामागील आख्यायिका आणि पहिला जो श्लोक होता नित्यानंद करी वराभय करी, तर ह्या श्लोकाचा आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आपण आज हा दुसरा श्लोक बघतोय. तर मी मीनाक्षी विजय कुलकर्णी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि धन्यवादही देते. तर आपण ह्या श्लोकाचा आता जसा सोप्या भाषेत सांगता येईल तसा प्रयत्न मी करणार आहे. तर आपण आत्ताच श्लोक बघितला की नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी, म्हणजे माते अन्नपूर्णा माते तू वेगवेगळ्या प्रकारची रत्न धारण केलेली आहेस. हेमांबर आडंबरी म्हणजे सोन्याचं सिंहासनावर तू बसलेली आहेस. वेगवेगळ्या मुक्ताहार म्हणजे मोत्यांच्या माळा तू तुझ्या वक्षस्थळावर परिधान केलेल्या आहेस. तसेच काश्मीरा गरुवासिता रुचिकरी, म्हणजे काश्मीर म्हणजे आपल्याला एखादा प्रदेश वाटतो, पण इथे उल्लेख आपल्याला काश्मीर हा केलेला नाही आहे. तर काश्मीरमध्ये जी सुगंधी वनस्पती आहे कस्तुरी अगरू, तर त्या सुगंधित वनस्पतीने तू सुगंधित झालेली आहेस. तर अशी कृपाळू दयाळू माते मला माझ्यावर कृपा कर आणि मला भिक्षा दे. योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थनिष्ठा करी चंद्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वैश्वर्य समस्त वांछन करी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. हे अन्नपूर्णा माते, तू योग्यांना आनंद देणारी आहेस, तू शत्रूंचा नाश करणारी आहेस. जसं आपण पाहतो की धर्मार्थनिष्ठा करी ह्या श्लोकामध्ये सांगितलं की जशी आई आपल्याला धर्म समजावते. धर्म म्हणजे काय? कर्तव्य. धर्म म्हणजे काय? सत्कृत्य करणं. आणि अर्थ म्हणजे काय? पैसा. तर पैसा मिळवण्यासाठी पण काय लागतं आपल्याला? ह्या जमिनीतून ह्या पृथ्वीमधून आपल्याला धान्य निर्माण होतं आणि ते खाऊनच आपण त्या शक्तीमधूनच आपण काय करतोय? पैसा मिळवतोय. चंद्रार काग्नी समान कुंतलहरी, म्हणजे चंद्र सूर्य अग्नी यांच्या समान लहरी तुझ्यामध्ये आहेत. जसं की चंद्राची शीतलता, सूर्याचं तेज आणि अग्नीसारखी उपकारकता तुझ्यामध्ये आहे. तुझ्यामध्ये ह्या तीनही गोष्टींचं तेज माते भरलेलं आहे. तीनही लोकांचं तू रक्षण करणारी आहेस. तसेच तू सर्व प्रकारची ऐश्वर्य देणारी आहेस. तर ऐश्वर्य म्हणजे काय? याचा सुद्धा अर्थ आपल्याला इथे शंकराचार्यांनी अगदी छानपणे समजावलेला आहे. तर ऐश्वर्य म्हणजे काय? तर जे ईश्वरापासून मिळतं ते. आपण ऐश्वर्याचा अर्थ काय करतो की भरपूर पैसा मिळवणं, आपल्या भौतिक इच्छा पुरवण्यासाठी भरपूर पैसा कमावणं. तर हे ऐश्वर्य नाही आहे. तर ऐश्वर्य आपल्याला ह्या श्लोकामधून आपल्याला शंकराचार्यांनी समजावले की ऐश्वर्य वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. बौद्धिक ऐश्वर्य, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, ऐहिक अशा प्रकारचे वेगवेगळे ऐश्वर्य आहेत. आणि आपल्याला देण्याचं हे सामर्थ्य आपल्याला ही माता ह्या अन्नधान्यातून देत आहे. म्हणूनच आपण तिला म्हणतोय की हे आदिश्वरी, हे काशीपुराधीश्वरी, तू कृपा कर आणि आम्हाला भिक्षा दे. कैलासाचल कंदरालय करी गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वारक पाट पाटन करी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता पूर्णेश्वरी. तर आता ह्या श्लोकामध्ये पार्वती मातेच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. कैलासाचल कंदरालय करी, म्हणजे कैलासामध्ये तू वसलेली आहेस, तू गौरी आहेस, उमा आहेस, शंकरी आहेस, अशा नावाने तिला आपण म्हणतो. तर शंकरी म्हणजे तू शंकराची पत्नी आहेस. शंकर जसे करुणाकर आहेत तशी तूही करुणाकर आहेस. तर तू कौमारी आहेस. इथे कौमारीचा अर्थ कुमारी म्हणून घेतलेला नाही आहे. तर आपण बघतो कार्तिक स्वामी तिचे पुत्र, तर ते कुमार होते म्हणूनही तिला कौमारी ह्या नावाची बिरुदावली दिलेली आहे. तर कौमारीचा दुसरा अर्थ असा पण आपल्याला सांगितलेला आहे की भूमी. तर भूमीला सुद्धा कौमारी म्हटलं आहे. तर दुसरं कुमारीचं रूप म्हणजे भूमी. तर हिला पण भूमिका म्हणल्या जातं. ही देवीचंच रूप आहे. पण भूमी यासाठी म्हणलं जातं की जमीन एका हंगामासाठी जेव्हा आपल्याला पीक देते आणि परत ती लगेच दुसऱ्या हंगामासाठी तयार असते. तर याच्यातून काय सांगितलेलं आहे की सृजन म्हणजे नव्याने तयार होणं. तर हे रूपसुद्धा आपलं कुमारिकेचं आहे आणि आपण कुमारिका पूजन त्यासाठीच करत असतो. तर ही आई तू वेदांचाही अर्थ सांगतेस. तू ओंकार हे तुझंच बीज आहे. आमच्यासाठी मोक्षाचं द्वार तू उघडतेस. अशा काशीच्या आदिश्वरी माते तू आम्हाला भिक्षा दे आणि आमच्यावर कृपा कर. दृश्य विभूत वाहन करी, ब्रह्मांड भांडोदरी, लीला नाटक सूत्र भेदन करी, विज्ञान दीपांकुरी, श्री विश्वेश मनः प्रसादन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, मातान पूर्णेश्वरी. दृश्यादृश्य विभूत वाहन करी, म्हणजे हे जे दृश्य अदृश्य जग आहे त्याचं पालन तू करतेस. तू सारं ब्रह्मांड हे तुझ्या गर्भात आहे. तू लीला नाटकाचे सूत्र तोडणारी आहेस. कारण ही जी लीला आहे सर्व काही जी चालती ती, तर हा प्रकृतीचाच खेळ आहे. तेव्हाच आपल्याला खरं ज्ञान होतं. तर ज्ञानप्रकाशाची शलाका तू आहेस. तू विश्वेश्वराचं मन प्रसन्न करणारी आहेस. तू काशीची आदिश्वरी आहेस. कृपा कर आणि आम्हाला भिक्षा दे. आता ती पृथ्वी भूमी कशी आहे ते ह्या पुढच्या श्लोकातून आपल्याला सांगितलेलं आहे. उर्वी सर्वजनेश्वरी भगवती, मातान पूर्णेश्वरी, वेणी नील समान कुंतलहरी, नित्यानदानेश्वरी, सर्वानंद करी सदा शुभ करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, मातान पूर्णेश्वरी. तर उर्वी म्हणजे पृथ्वी. माते तू पृथ्वीवरील सर्व लोकांची देवी आहेस. तू सर्व जनेश्वरी आहेस कारण तू आई आहे. आई जशी आपल्या मुलांवर सारखंच प्रेम करत असते, भेदभाव करत नसते, तशीच ही आई पृथ्वीवरील सर्व जणांची आई आहे. तशीच ती भगवती माता अन्नपूर्णेश्वरी आहे. परत तिच्या काळ्या वेणीचाही इथे उल्लेख केला आहे. तर वेणीचा उल्लेख काय असेल तर ही वेणी म्हणजे पृथ्वीवरील नद्या असाव्यात असं आपल्याला रूपकात्मक याच्यातून सांगितलेलं आहे. कारण ती आपली अन्नदात्री ठरलेली आहे. ती सर्वांना अन्न देणारी आहे, आनंद देणारी आहे, सदा सर्वदा ती सगळ्यांसाठी शुभ आहे. इथे भगवती हा पण उल्लेख झालेला आहे या श्लोकामध्ये. तर जसे भगवान हे आपल्याला माहीत आहे तसेच भगवती. तर भगवानसुद्धा हा शब्द का म्हटला जातो? आपण देवाला भगवान म्हणतो, पण त्याच्या मागे सुद्धा आपल्याला आपल्या संतांनी महापुरुषांनी खूप छान अर्थ सांगितलेला आहे. तर भगवान म्हणजे काय? ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य या 6 गोष्टी म्हणजे भग. आणि ह्या ज्याच्याजवळ असतील तो भगवान आणि जिच्याजवळ असेल ती भगवती. तर ती देवी म्हणजे ही भगवती आहे.
तर आपणही या देवीची आराधना करताना हे गुण आपल्यामध्ये कसे येतील याचाही आपल्याकडून प्रयत्न व्हायला हवा. या देवीचं आपण त्यासाठी काय करतोय, आराधना करतोय आणि त्या मातेला आपण काय म्हणतोय की हे कृपाळू माते मला भिक्षा दे आणि तुझी कृपा अशीच आमच्यावर असू दे. तर आपण अन्नपूर्णा स्तोत्राचं अर्थ सोप्या भाषेत बघत आहोत. मागच्या भागात काही श्लोक पाहिले, आज काही आणि उरलेले आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खरंच मी खूप आभारी आहे. इथून पुढेही तुमचं असंच प्रेम राहील ही अपेक्षा करते आणि त्यामुळेच आपण हे सोप्या भाषेत वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.